खरगे मोदींना चितपट करू शकतील का? संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून देशाच्या राजकारणाची कूस बदलायला लागली आहे. दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर बोलताना खरगे यांनी आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधान पदाचा विचार करू, अशी सावध आणि परिपक्व प्रतिक्रिया दिली. पण येत्या काळात इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा खरगे हा दलित चेहरा असेल हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. इंडिया आघाडी स्थापन होऊन अनेक महिने उलटले, पण या आघाडीला निमंत्रक आणि समन्वयक आवश्यक असल्याचा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला. नंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी हाच मुद्दा पुढे रेटत पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडला आणि खरगे यांचं नाव ममता दीदी यांनी सुचवले. यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. उलट द्रुमुकचे प्रमुख व तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरगे यांच्या नावाला पाठिंबा दिला. आघाडीतील 28 पक्षांपैकी 16 पक्षापेक्षा जास्त पक्षांनी खरगे यांच्या नावाला पाठिंबा दिलेला आहे. खरगे यांचे नाव अचानक पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहे. त्यालाही काही कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. तेव्हा मोदी यांनी मी ओबीसी असल्याने काँग्रेस आपल्यावर टीका करत आहे, एक ओबीसी समाजाचा माणूस पंतप्रधान म्हणून काँग्रेसला नकोय, असे जाहीर सभांमध्ये सांगत ओबीसी मतांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत खरगे यांचं नाव पुढे करून मोदी यांना शह देण्याचा प्रयत्न सध्या तरी इंडिया आघाडीचा दिसत आहे. इंडिया आघाडीने पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलेले खरगे सध्या 81 वर्षाचे आहे. ते लहान असतानाच आईवडिलांचे छत्र हरपले. अशा परिस्थितीत त्यांचं पालनपोषण नातेवाईक मंडळींनी केले. पेशाने वकील असलेले खरगे हे गांधी घराण्याच्या जवळचे मानण्यात येतात. त्यामुळेच की काय 2021 पासून ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. खरगे यांनी 2022च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला आहे. ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. खरगे हे राजकारणात अनेक दशके वावरत आहेत, पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यामुळेच की काय मोदी सरकारच्या विरोधात खरगे हे टोकाची भूमिका घेत असताना त्यांच्या मागे ईडी लागलेली नाही. हा त्यांच्या राजकारणाचा प्लस पॉइंट मानण्यात येतोय. गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर निवडणुकीत खरगे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे ते हे राज्य काँग्रेसला जिंकता आले. कर्नाटक निवडणूक ही काँग्रेससाठी महत्त्वाची होती. भाजपाचे केंद्र आणि विविध राज्यातील मंत्रिमंडळ या निवडणुकीसाठी तळ ठोकून होते. पंतप्रधान मोदी यांनी अनेक सभा घेतल्या, पण त्यांना या राज्यात सत्ता काही मिळवता आली नाही. यामागे खरगे यांचे नियोजन होते. खरगे यांच्या राजकारणाची सुरुवात कर्नाटकमधूनच झालेली. त्यामुळे राज्यातील जनतेला काय पाहिजे आहे, कोणाच्या मुद्द्यावर भाजपाला पराभूत करता येईल याची व्यूहरचना त्यांनी आखून ही निवडणूक जिंकून दाखवली. लोकसभेत भाजपाला हरवायचं असेल तर विखुरलेला विरोधी पक्ष एका सूत्रात गोवला पाहिजे. ही बाब नितीश कुमार यांनी मांडताच खरगे आणि शरद पवार कामाला लागले आणि देशातील 28 पक्ष इंडिया आघाडीत एकवटले. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मंडळींशी खरगे यांनी व्यक्तिगत संपर्क साधला. त्यामुळेच की काय आज केंद्रासमोर इंडिया आघाडीचं आव्हान उभं राहिलं. असे सगळं काही असताना आजच्या घडीला मोदी यांना आव्हान देणं वाटते तितकं सोपं नाही. देशाच्या राजकारणाचे सगळे क्षेत्र मोदी यांनी व्यापले आहेत. मोदी यांनी एकीकडे 307 कलम हटवलं, राम मंदिराचा प्रश्न सोडवला. यातून ते हिंदुत्वाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले. दुसरीकडे कोरोना काळापासून गरिबांना मोफत धान्य वाटप सुरू केले. मजुरांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम मोदी यांनी केलं. विश्वकर्मा योजनेतून त्यांनी आता बलुतेदारी करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. असं असतानाच देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांना आणून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. राष्ट्रपती पदासाठी भाजपातील अनेक दिग्गज मंडळींचं नाव चर्चेत असताना
मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर केला. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यात भाजपाने आदिवासी, ओबीसी असे विविध समाजाचे नवे मुख्यमंत्री देऊन भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यासाठी नाही ही बाब अधोरेखित केली. याच्या उलट काँग्रेसची स्थिती आहे. कर्नाटक निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी डी.के. शिवकुमार यांना डावलून यापूर्वी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरमैया यांचीच निवड करण्यात आली. काँग्रेसमध्ये अनेक संस्थानिक आहेत. ही संस्थाने खाली करण्यासह मोदी यांची देशभरात तयार झालेली प्रतिमा भंग करणे वाटते तितकं सोपं नाही. मोदी यांना केंद्र पातळीवरती टक्कर देण्यासाठी नवे मुद्दे लागतील. जनतेचा विश्वास जिंकावा लागेल. शिवाय सध्याचे मोदी सरकार कसे निष्क्रिय आहे हेही सिद्ध करावे लागेल. त्यामुळे मोदी यांच्या विरोधात पंतप्रधान पदासाठी उभं राहणं सोपं काम नाही. खरगे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.